नमस्कार, YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत। मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला भरलेलं वांग। आज मी भरून वांग बनवणार आहे, त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। एक पाव वांगी घेतलेले आहेत मी, मूठभर शेंगदाणे, खोबरं घेतलंय कापून, हळद घेतली 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतलंय, मिरची पावडर 1 चमचा, 2 चमचे घरगुती मसाला, धना पावडर 1 चमचा, 1 चमचा जिरं, कोथिंबीर थोडीशी वाटण्यासाठी घेऊन ठेवली आणि शेंगदाणे वाटीत घेऊन ठेवले। कट करून घ्यायचे थोडेसे वांगी अशी कापायची। वांग्यात किडे वगैरे आहेत का पहिले बघून घ्यायचे। देठाखाली सुद्धा छोटे बिळ असतात आणि त्यात छोटे छोटे किडे असतात। वांग कापून असं नीट बघून घ्यायचं। तेल टाकलं आहे मी कढईत। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। खोबरं टाकून घेऊया। जिरं सुद्धा भाजून घेऊया। शेंगदाणे पण भाजून टाकूया। आता हे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। जिरं, शेंगदाणे आणि खोबरं आता आपण गॅस बंद करून थंड होऊन देऊया आणि हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेऊया। हे सर्वच टाकायचं आहे। आणि मी आता ह्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही, पटकन होते। पण प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर हा आपला मसाला बारीक करून झालेला आहे। तर आता आपण फोडणी देऊन घेऊया। कढई गरम करायला ठेवली, तेल टाकून घेऊया। तेल जास्त टाकायचं नाही। एकदम सोपी आणि छान रेसिपी आहे, करून बघा। तेल टाकले, तेल गरम झालेलं आहे आपलं। त्यामध्ये बारीक चिरलेला एक छोटा कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी। हे पहा, आपण या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया। त्यात सर्व मसाले टाकले आहे, हळद, मीठ, मसाला सर्व टाकले आहे। त्यामुळे आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया। असा भरायचा आहे मसाला बघा। मसाला भरून वांगी झालेली आहेत आपली। आता हा वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि हा शिल्लक मसाला राहिलेला आहे आपला एवढा। तर आपण हा तेलामध्ये चांगला भाजून घेऊया। चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला। मस्त
हलकं तेल सुटेपर्यंत भाजूया. छानपैकी भाजून झालेला आहे आपला, तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यामुळे आपण वांगे टाकून घेऊ. आणि वांगी सुद्धा छान भाजून घेऊया हलवून या मसाल्यामध्ये. वांगी आणि मसाला छान भाजलेला आहे. आता आपण पाणी टाकू.